आपण आता चाललो आहोत नामदेव पाटील यांच्या दुसऱ्या गल्लीमध्ये एक घर आहे जिथे त्यांनी सुवर्ण असं एक डेकोरेशन बनवलं आहे। आपण ते पाहण्यासाठी आपण जात आहोत। तर आपण त्यांच्या घराकडे कूच करत आहोत। नमस्कार मित्रांनो, वारणेच्या खोऱ्यात या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। घरगुती सजावट गणपती स्पर्धा पर्व दुसरे याच्यामध्ये आपण आता घरगुती सजावट पाहण्यासाठी आपण निघालो आहोत। तरी बऱ्यापैकी घरांमध्ये आम्ही सजावट बघितली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत नामदेव पाटील यांच्या घरामध्ये घरगुती स्पर्धा बघण्यासाठी। त्यांनी कशी सजावट केली ते आपण आता स्वतः पाहूया। आता आपण घरामध्ये जाऊया। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, हे आहे नामदेव पाटील यांचं घर आणि तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट अशी गणपतीची आरासती त्यांनी मांडलेली आहे। दिनेश पाटील प्लीज। तर आता आपण आलो आहोत नामदेव पाटील यांच्या घरामध्ये आणि तुम्ही आता पाहिलेच असाल की त्यांनी कशा प्रकारे डेकोरेशन केलंय। आपण स्वतः पण त्यांना ह्याबाबत थोडी विचारपूस करू, त्यांनी कसं हे इन्स्पिरेशन कुणाकडून घेतलं। सर या। नमस्कार। नमस्कार। बोला की। तुम्ही हे डेकोरेशन जे केले, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून गणपतीची आरास केली आहे, हे जे डेकोरेशन तुम्ही केलं, तुम्हाला कशी संकल्पना कशी सुचली? दरवर्षी काहीतरी वेगळं असं करावं, त्याच्या आपलं काहीतरी नॅचरल नैसर्गिक देखावा। हे वडाच्या पारंब्यात ह्या ओरिजिनल आहे, प्लास्टिक किंवा कुठलं काही नाही आणि एक वेगळं डेकोरेशन म्हणून असं केलेलं आहे। आणि ही जी संकल्पना तुम्हाला ही कशी सुचली हे करावंच की ह्याच्यामुळे जरा काहीतरी वेगळं इनोव्हेशन दिसेल? सर कसं आहे माहिती का, करायचं होतं आम्हाला जरा वेगळी पद्धतीनं, पण ते टाइम नसल्यामुळं मी कामावर असल्यामुळे जरा ते थोडक्यात मुलाने ओळखले। नंतर असा सुंदर असा देखावा करायचा होता की नॅचरल गणपती एकदम असा आपल्याला वाटावं की असा म्हणजे कुठल्या तरी नॅचरल पॉइंटला नैसर्गिक असा बसलेला असा जरा डेकोरेशन करायचं होतं, पण कामातून सुट्टी नसल्यामुळं मुलांनी असं थोडक्यात केले। खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही बसवली आहे आणि आपण पाहू शकता इकडे आज गौरी आव्हान असल्यामुळे इथे गौरीची सजावट केली जात आहे। तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रकारे गौरीला सजवली जाते, तिला साडी परिधान केली जाते, तिचा पूर्ण अलंकार तिला जो परिधान केला जातो तो कशा प्रकारे केला जातो ह्या कोकणामध्ये तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो नमस्कार, आपण आता थोड्या वेळापूर्वी आपण नामदेव पाटील यांच्या घरातलं डेकोरेशन पाहिलं आहे। आता आपण चाललो आहोत प्रदीप पाटील यांच्या घरी। तर चला माझ्यासोबत चला। चालू आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रदीप पाटील यांच्या घरची सजावट। त्याच्यामध्ये त्यांनी खूप अलौकिक असं डेकोरेशन केलं आहे। सुंदर अशी बाप्पाची मूर्ती ते आपल्या समोर दिसत आहे। त्याच्यासोबत काही इनोव्हेटिव्ह लाइटिंग, एक मस्त आरास अशी बनवली आहे। तुम्ही पाहू शकता निलेश पाटील हे पूर्ण छायाचित्रण करत आहे। मित्रांनो, प्रदीप पाटील यांचे चिरंजीव श्रेयस पाटील हे आपल्याला थोडी माहिती सांगते, त्यांनी कशी ही डेकोरेशन केलं। श्रेयस, त्या पाकेट करून लावल्या आणि मागे ते कापड शिलाई करून तिथं लावून ही फुलं लावली ते। आणि तुम्ही गणपती जो ठरवलात तो तुमच्या आवडीचा आहे की वडिलांच्या? वडिलांच्या। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे प्रदीप पाटील यांनी डेकोरेशन केलं आहे। साधं सिंपल आणि मराठमोळं असं डेकोरेशन आपल्यास बघण्यात मिळते इथे। मित्रांनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे आजच्या दिवसातली, आमच्या गावातील सर्वात लोकप्रिय आजी शेवंती आई यांच्या घरामध्ये आम्ही चालतो आणि तिची एक्साइटमेंट तुम्हाला पाहायची असेल, निलेश पाटील आजींवर कॅमेरा मारा प्लीज। आमच्या गावातील सर्वात आणि सर्वांची आवडती आजी शेवंती आई, बघा तुम्ही प्रेम बघू शकता। चला आलो, थांब माग आलो, थांब गणपती बोल। चला जाऊया। मित्रांनो तुम्ही बघू शकता गावामध्ये कोणाचाही मुलगा असो तेवढंच प्रेम त्या मुलाला मिळतं।
एकमेव घर असं आहे की अजिबात कोणालाही तिरस्कार नाही, काही नाही, फक्त आणि फक्त प्रेम तुम्हाला इथे मिळू शकतं. बघा तुम्ही बघू शकता. चल नामभाऊ कुठे? नामभाऊ माझा दोस्त आहे. नामभाऊ असून तू सांग माझ्या ऐवजी. हे नाही बाबा, मी सांगितले माझ्या या की बाबा. नंबर नाही ते. तर निलेश यांनी जी काही स्पर्धा आयोजित केलेली होती, निलेश आणि त्यांच्या मित्रमंडळींनी, तर त्याच्या मध्ये आम्हाला भाग घ्यायचा होता. त्यासाठी मी एक थीम डोक्यात ठेवून हे डेकोरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये मी कापूस वापरलाय ढगांसाठी, आणि ही जी गणपतीची जी मूर्ती तुम्ही बघताय ती पूर्णपणे शाडूच्या मातीची आहे, जी की आम्ही गेली 6 वर्ष इको फ्रेंडली ही कॉन्सेप्ट रुजवण्यासाठी म्हणून बसवतोय. तर हे जे डेकोरेशन आहे ते आम्ही असं थोडंफार मी, माझ्या वडिलांनी आणि मम्मीनं मिळून बनवलेलं आहे. याच्यामध्ये कापूस जो आहे तुम्ही खास पुण्यावरनं आणलाय, 250 रुपये किलो होता, आणि फुलं आहेत ती मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटनं आणलेले आहेत. नाही पुण्यातनं आणलाय. तर ही अशी आमची छोटीशी साधीशी डेकोरेशन आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही निलेश पाटीलांना कळवा. ते सांगणार होते का तू? नमस्कार मित्रांनो, आज आपण बऱ्यापैकी घरांमध्ये डेकोरेशन सजावट पाहिली आहे. त्याचप्रमाणे आपण आता जय हनुमान मित्रमंडळ मंदूर या गल्लीमध्ये सुनील देवळेकर यांचे एक उत्कृष्ट असा एक मी ह्याला काही बोलू शकत नाही, कारण की त्यांनी स्वतः गेले 2 महिने झाले ह्याच्यासाठी परिश्रम घेतला आहे. कृत्रिम बॉक्स पासून जे आपण घरामध्ये यूज करतो त्या बॉक्स पासून त्यांनी जे डेकोरेशन केलंय तुम्ही स्वतः पाहू शकता. तुम्ही ते बघू शकता त्यांनी कशा प्रकारे डेकोरेशन केलंय. स्वतः त्यांनी कलर पेंटिंग वगैरे सगळं करून दिलं आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं एक छोटेशी एक बारकावा ह्याच्यामध्ये दिसतोय, बघू शकता. ह्याच्यामध्ये ह्याने केले काय तर महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले शिवलिंगकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर म्हणजेच जेजुरी गडाची पूर्ण आरास याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिली आहे. तुम्ही पाहू शकता जे जेजुरी गडावर जे ओरिजिनल जेजुरी गड आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा प्रतिकृती सेम टू सेम त्यांनी इथे आकारलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहिली तर तीही सेम टू सेम खंडोबा रूपामध्ये आहे. त्याच प्रकारे जशी सजावट जेजुरी गडावर आहे तशीच पायऱ्यांची आरासही त्यांनी केली आहे. तसेच प्रत्येक महाराष्ट्रामधील प्रत्येक लग्नानंतर एक हे केली जाते, काय बोलतात त्याला, गोंधळ घातला जातो. त्याच प्रकारे त्यांनी गोंधळही ह्या ठिकाणी ते उभारले आहेत. तसेच दीपज्योती, दीपमाळ म्हणतात आमच्या मराठी भाषेमध्ये, ही देखील त्यांनी एक उत्कृष्ट इथे मांडलेली आहे. ही संपूर्ण कलाकृती त्यांनी स्वतःच्या हातामधून बनवली आहे. आणि ह्याच्यामध्ये असं काहीही नाही की त्यांनी बाहेरून विकत आणलंय. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी इलेक्ट्रिकल जे काही प्रॉप्स आहेत ते सगळे बाहेरून घेतलेत. बाकी सर्व सजावट त्यांनी स्वतःच्या हातातून घडवली आहे. याला म्हणतात की स्वयंचलित, पूर्णपणे स्वतः क्रिएट केलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की जे आम्ही पारितोषिक ठरवणार आहोत त्याच्यामध्ये हे एक चांगलं उदाहरण आहे की ते कसं क्रिएट केलं जातं. त्याच प्रकारे तुम्ही वर जर बघितलं तर त्यांनी कापूस याच्यामध्ये ढग पिंजून लावून त्याच्यामध्ये ढग तयार केले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर आपण आता सुरेश पाटील यांच्या घरामध्ये आपण डेकोरेशन पाहण्यासाठी निघणार आहोत. गणपती बाप्पा. आता आपण चालू आहे ना निलेश? आता आपण आलेलो आहे स्वीट मिनी कपल सुरेश पाटील यांच्या घरी. त्यांनी एक असं चांदोली धरणाचा देखावा बनवला आहे, तो आपण आता बघणार आहे. चला. पाणी सोडलेलं नाही, धरणाचं पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे दरवाजे बंद करणार आहेत सुरेश पाटील आतून. स्वयंचलित दरवाजे आहेत, स्वयंचलित. तर शिराळा आणि सांगली जिल्ह्याची ओळख असलेलं चांदोली धरण, आणि या चांदोली धरणाचा देखावा इथं सुरेश पाटील यांनी बनवलेला आहे. तो आपण बघण्यासाठी त्यांच्या घरी आता भेट दिलेली आहे. हे त्यांनी आय थिंक घर झाल्यानंतर पहिलाच गणपती आहे त्यांच्या घरातला, तर त्यामुळं त्यांनी हा धरणाचा देखावा इथं आपण बघू शकता. निलेश तुम्हाला दाखवतोय, त्यांनी या ठिकाणी आय थिंक पुट्टा वापरून हे चांदोली धरणाचं एक असं डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या पुढं. सध्या 2 दरवाजे सोडलेले आहेत, दोन्ही दरवाजातून पाण्यासाठी त्यांनी कापूस यूज केलाय. चांगली आयडिया इथं त्यांनी वापरलेली आहे. एका बाजूला तुम्ही रोपवे फॅसिलिटी चांदोली धरणासाठी प्रत्यक्षात नसली तरी तुम्हाला इथं देखाव्यामध्ये दिसणार आहे, जी
एक चांगली आयडिया म्हणता येईल असं त्यांना वाटतंय सुरेश पाटील यांना. त्यांची आयडिया आहे ती, उगाच क्रेडिट आपल्याला घ्यायला नको. ओके, आपल्यासोबत आहेत स्वीट मिनी कपलचे सर्वेसर्वा सुरेश पाटील. तर त्यांनी जो काही हा चांदोली धरणाचा देखावा बनवलाय त्यांच्या गणरायासाठी, तर त्यांना ही आयडिया नेमकी कशी सुचली आणि त्यांना यातून काही समाजाला कोणता मेसेज द्यायचा आहे किंवा त्यांच्या डोक्यात काही कल्पना आहेत चांदोली धरणाविषयीच्या, त्या त्यांना मी थोडक्यात विचारेल, ते त्यांनी सांगाव्या. तर मी म्हणजे आपल्या मंडळातल्या मुलांनी स्पर्धा भरवली म्हणजे ही सजावटीची. मग नंतर माझ्या डोक्यात नव्हतं, मी नंतर आदल्या गणपती बसायच्या आदल्या दिवशी नियोजन केले की आपण सहभाग घ्यायचा. आपल्या पोरांनी स्पर्धा भरवली, आपण पण त्यात भाग घ्यायचा. त्यासाठी मी आपलं चांदोली फेमस आहे धरण, त्याचाच देखावा म्हणलं करायचा. आपली ओळखच आहे चांदोली धरण, मग त्याचाच देखावा म्हणलं करायचा. तर मी सगळ्या पुट्ट्याचा वापर केलाय. एक यात म्हणजे सगळ्या वेस्ट पासून म्हणजे जे असतं ना टाकाऊपासून असं बनवलंय. अजिबात यात काय असं हे केलेलं नाही, तयार काय आणलेलं नाही कुठली गोष्ट. हे सगळं भिंत बनवली सगळी टोटल. आणि पाण्यासाठी मी हे केलंय म्हणजे कापसाचा वापर केलाय. आणि वक्राकार दरवाजे आपल्या धरणाला असेच आहेत सेम, असे थोडे क्रॉस. मग ते 4 वक्राकार दरवाजे, त्यातले 2 चालू आणि 2 बंद. 2 दरवाज्यातनं पाणी येते असं. इथं नंतर एवढा फ्लो दाखवलाय पाणी उडवल्याला. नंतर हे जे मी केलंय हे आपल्या धरणाजवळ असं नाही, म्हणजे वेगळी आहे सिस्टीम तिथे. फक्त मला हे मी काय केलंय, भविष्यात असं धरणाच्या खाली आपलं गार्डन झालं पाहिजे, एकदम सुसज्ज पार्किंग, रस्ता सगळं झालं पाहिजे. पोलीस चौकी आपल्या इथे आहे ती पण आहे व्यवस्थित दाखवले. आणि मग आमचा जो लोगो आहे चांदोलीची मजा लयच भारी, इथं आम्ही आमचा जो आहे ना तो आम्ही इथे लावलाय, चांदोलीची मजा लयच भारी. आणि नंतर चांदोली धरण वर, वसंत सागर आणि एक पोलीस चौकी वर. आणि हे जे केलंय हे एक्स्ट्रा केलंय मी. हे कशासाठी केलंय, हे मी भविष्यात 10-15 वर्षानंतर अशी सुविधा आपल्या धरणावर झाली तर बेस्ट होईल. का तर आपल्या धरणावर जी फिरायला लोक आहेत त्यांना गाडीवर सोडत नाहीत, म्हणजे गाडी खालीच लावायला लागते आणि चालत जायला लागतं. मग ज्या वेळेला 70-80 वर्षाची लोक जेव्हा येतात फिरायला, त्यांच्या म्हणजे आई वडिलांना घेऊन येतात धरण दाखवायसाठी, त्यांना गाडीतच बसवतात. म्हणजे शासन तिथं गाडीतच बसायला होतं पोलीसवाली, आणि त्यांच्या घरातल्या लोकांना जाऊन म्हणतात जाऊन चालत या तुम्ही बघून. मग खास त्यांच्यासाठी अशी एखादी सुविधा झाली रोपवे वगैरे, तर त्यांना पण सोयीस्कर होईल धरणावर येऊन फिरून जायला. म्हणजे खास त्यांच्यासाठी त्या हिशोबाने मी हे बनवलंय, जेणेकरून भविष्यात ही अशी काहीतरी कल्पना आपल्या शासनाने राबवावी आपल्या धरणावर. तर तुम्हाला कसं वाटलं माझं प्रोजेक्ट? खूप छान वाटलेलं आहे बघून. आम्ही आता ते सगळ्यांचे गणपती बघत आहोत. तुमच्यात एक वेगळी आयडिया तुम्ही ते इम्प्लिमेंट केली आहे. मी तर माझ्या हिशोबाने प्रयत्न केलाय चांगला बक्षीस मिळवण्याचा. आणि तुम्हाला आवडलं म्हणजे काय म्हणतात त्याला, परीक्षकांना आवडलं म्हणजे मला त्यात समाधान आहे की तुम्हाला आवडलं म्हणजे माझं कामाचं कुठेतरी मला फळ मिळालं. आम्ही सगळे व्यवस्थित बघायला लागलोय. तुमचं आताच सुनील देवळेकर यांचा बघितलं, आता तुमचं बघितलं. आणि आता माझं असं मत आहे की आता आपण फक्त घरगुती सजावट म्हणजे गावापुरती ठेवल्या. पुढल्या वर्षापासून आपण असं ठरवूया की आपण शेडगावडीपर्यंत किंवा कोकडूपर्यंत सगळ्या गावांना सामील करून घेऊया आणि ही स्पर्धा अजून मोठी करूया. म्हणजे आपण प्रयत्न केला तर ते शक्य होईल सगळ्यांकडून. बरोबर. गेले दुसरं वर्ष आपल्या स्पर्धेत. आणि मंडळांनी पण सहभाग घ्यावा असं सगळं आपण एक हे करूया, म्हणजे उत्साह प्रोत्साहित करूया मंडळांना सुद्धा. यांच्या घरी त्यांच्या गणपती बाप्पांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्यांनी गणपतीसाठी जे देखावा तयार केलेला आहे त्याची आपण पाहणी करून कुठल्या पद्धतीनं त्यांनी योगदान दिलेलं आहे कमानीसाठी. संभाजी सुतार, तुम्ही आता तुमच्या देखाव्याचं जे काय केलेलं आहे ते नियोजन सांगावं. कसं आहे, कायमस्वरूपी आपल्याकडे मुलं हे ठेवतात, म्हणजे बक्षीस वगैरे हे ठेवतात. आणि एका तासामध्ये आपलं सगळं सेट उभा केलेला आहे, साध्या पद्धतीने केलेला आहे. मूर्ती कुठल्या पद्धतीची आहे आपली? त्यांची मूर्ती चौरंगावर बसलेली आहे, विराजमान झालेली आहे. आणि अतिशय उत्कृष्टपणे साध्या पद्धतीनं
त्यांनी देखावा सादर केलेला आहे. आता आपल्याला पुढील स्पर्धकाच्या घरी जाऊन बापांची भेट घ्यायची. चलो. पुढचा स्पर्धक गणेश पाटील यांच्या घरी जाणार आहे, तर तिथे जाऊन आपण बघूया त्यांचा देखावा. चला सुरेश पाटील. तर आता आपण आलोय गणेश पाटील यांच्या घरी आणि त्यांनी बजरंग बलींच्या म्हणजे भक्तिमय असा देखावा बनवलाय आणि बघू शकता बघा हनुमानांची मूर्ती ठेवल्या आणि एकदम असं हिमालयाचा सगळा देखावा असं वाटतोय मला जरा. तर आपण जरा त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना ही कशी कन्सेप्ट सुचली. तर हे तुम्हाला कसं म्हणजे काय काय म्हणजे कुठल्या हिशोबाने कमानी करूशी वाटते, काय देखावा दाखवायला? देखावा म्हणजे हिमालयच म्हणू शकता एका प्रकारचा. असं म्हणजे हिमालयामध्ये बसलेला बजरंग बलीची मूर्ती प्लस महादेवाचा भस्माचा एक टिळा, एक महादेवाचं एक चिन्ह म्हणून महादेवाचं, कारण महादेवाचा एक परमभक्त म्हणू शकता मला. महादेवाची भक्ती करतो मी म्हणून महादेवाचा. आणि तुमची तब्येत बघून मला गोष्ट होय. दुसरी गोष्ट म्हणजे बजरंग बली महादेवाचे रुद्र अवतार म्हणून बजरंग बली इथं विराजमान केले. आणि थोडक्यात अशी बजरंग बलींचं म्हणजे खास भक्त असल्यामुळे तुम्ही सगळे खास बजरंग बलींचा देखावा बनवला. आता पुढल्या स्पर्धेकडे जाऊया. चला आता आपण मग पुढल्या स्पर्धेकडे जाऊया. मस्त देखावा तर भारी बनवलाय. आतापर्यंत आपले 10 स्पर्धक झालेले आहेत देखाव पाहून. तर आता इथून पुढे जे स्पर्धक आहेत त्यांच्या आपण देखावे आता बघायला जाणार आहे. तर आपले मित्र पण जमलेत, आम्ही सर्वांनी आता जाऊन बघणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्हाला ह्यावेळी मोठा प्रतिसाद मिळालाय. पहिले आमची जी स्पर्धा होती, पर्व पहिलं होतं तेव्हा आम्हाला एक 10 कंटेस्टंट भेटलेले. यावेळी त्याची संख्या 25 वर गेल्या. चांगला रिस्पॉन्स भेटलाय आम्हाला. आणि बाहेरनं पण स्पर्धक आलेत, पण त्यांना आम्ही सांगितले की पुढल्या वर्षी तुम्हाला घेऊ. चला बघूया आपले आता जे स्पर्धक राहिलेत त्यांचा आपण देखावा बघायचा आता. आता आपण पुढचा स्पर्धक विश्वविजय पाटील याच्या घरी जाणार आहे. पाहूया आपण त्याच्या घरी त्याचा देखावा जाऊन काय त्याने बनवलंय काय नाही. गेल्या वर्षी जय हनुमान मित्र मंडळ मणदूर यांच्या मार्फत घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आलेल्या सुरू केलेल्या आहेत. हे त्यांचं 2य वर्ष आहे. आणि हा जो देखावा बनवलेला आहे हा केदारनाथ मंदिर, त्याचबरोबर या ठिकाणी हिमालयातलं शंकराचं या ठिकाणी पुठ्ठ्यापासून प्रतिकृती बनवलेली आहे. आणि हिमालयामध्येच गणपती त्या ठिकाणी विराजमान केलेले आहेत. या ठिकाणी गौराई बरोबर इथं पिंड बनवलेले आहे, शिवलिंग बनवलेलं आहे गौराईच्या ह्याच्यात. आणि शंकर, गणपती, गौराई यांचं तसं वास्तव्य हिमालयातच आहे, म्हणून हा त्यांच्या कुटुंबाचा देखावा थोडक्यात बनवलेला आहे. छान असा देखावा केलेला आहे सर तुम्ही. तर आपण आता पुढच्या स्पर्धकाकडे जाऊया. तुमच्या कलेला वाव देण्यासारखा आहे. तुम्ही बोलला की हे असं आम्ही ते कुटुंब बसवले, तर ते दिसतंयच आम्हाला. एक नंबर असा देखावा आहे. तर पाहूया आपण आता पुढचा स्पर्धक आपण जाऊया आता. तर आता आपण पुढचा स्पर्धक राहुल प्रकाश पाटील यांच्या घरी जाणार आहे. तर त्यांच्या घरी जाऊन आपण पाहूया की त्यांचं काय डेकोरेशन केलेलं आहे, काय त्यांनी सादरीकरण दाखवलं आहे. तर आता हे डेकोरेशन बघायला गेलं तर तसं मूर्तीच शंकराच्या अवतारात आहे. तर पाहू शकता आपण सुंदर असा देखावा आहे. मूर्ती पण सुंदर अशी आहे. साक्षात शंकराचा अवतार म्हणलं तरी काही हे नाही. मस्त सादरीकरण केले. बोल की काय तिकडे आपण जाणार आहे. चला.
ते गावठी शब्द ते तर मित्रांनो आता आम्ही जे छोटा गट आहे त्यांचं आम्ही डेकोरेशन बघितलंय. तिथंच आम्ही मोठा गट आहे तिथं आम्ही जाणार आहे. पहिलं नाव आहे जनता मित्र मंडळ, त्यांचा आपण आता देखावा बघायला जाणार आहे. तर बघूया त्यांनी कसा गेलाय. आपल्या बरोबर प्रशिक्षक आहेत संभाजी सुतार आणि शिवाजी सुतार. या माणसांनी लाभलेत आज वेळ काढून आलेत ते. त्यांच्या नजरेतून आम्ही जे आमचे स्पर्धक आहेत त्यातले विनर निवडणार आहे. तर ते काय म्हणतात तरी ते त्यांच्या बघूया जरा काय म्हणते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आपली स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी जसा प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे याही वर्षी प्रतिसाद चांगलाच मिळालेला आहे. स्पर्धकांनी भरपूर भाग घेतलेला आहे. तर आता जनता राजा गणेश मित्र मंडळ आहे तिथं आपण आलेलो आहे. बघा त्यांचा आता देखावा बघा कसा दिसतोय. बेस्ट असे चांगले एकदम चांगले देखावा करायचं काम केलेलं आहे मंडळाने. निसर्गाचा असा देखावा दाखवलेला आहे. याप्रमाणे बघू शकता आपण ह्या वडाच्या पारंब्यान ते सोडलेले आहेत. तसं म्हणायला गेलं तर हिरवळ अशी असं आत आलंय असं वाटतंय की हिरवळ हिरवळ असं सगळं वाटतंय. रानात फिरल्यावानी वाटतंय. तर आपण बघूया त्यांना विचारूया तुम्हाला कसं काय सुचलं त्यांच्या अध्यक्षांना. या सतीश पाटील या. हा नाही तेवढंच आहे हिरवं दिसलं पाहिजे. तर तुम्हाला काय कसं ही आयडिया कशी सुचली की असं बनवावं काय आम्ही ह्यावेळेला जरा मंडपाचं काम स्टेज वगैरे नवीन बनवलेलं आहे. त्या स्टेजच्या हिशोबानं आम्हाला जरा कमानी करण्याची आयडिया आली. मग आम्ही ते हिरवळची कमान करायचं ठरवलं. नॅचरली या वडाच्या पारंब्या वगैरे आणल्या आता आणि वडाच्या पारंब्या वगैरे आणून त्यांना पानं वगैरे लावून लाइटिंग वगैरे हिरवी केली. खाली स्टेजला बॅकग्राऊंड पण हिरवाच दिला आणि बाहेर म्हणून जी आमची कमान आहे मेन एंट्रीची तीही आम्ही हिरवळच पद्धतीची केलेली आहे. म्हणजे असं तुम्ही दाखवलंय की आपण चांदोली अशी वारण्याच्या खोऱ्यात राहतो. चांदोलीच्या 6-7 झाडाझुडपात राहतो अभयारण्यात राहतो. ते तुम्ही तर साकारलंय थोडक्यात. चांगलंय. तुमच्या कलेला वाव देण्यासारखं आहे. छान असं डेकोरेशन सुंदर असं केलेलं आहे. आता आपण शौर्य चौगले यांच्या घरी जाणार आहे. पाहूया त्यांनी काय देखावा केलाय. मागल्या वर्षी तर त्यांनी चांगला देखावा केला होता. यावर्षी पाहूया त्यात आणि काही नवीन असं काही केलंय का. या तर पाहूया. मस्त असा देखावा केलेला आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर तिथला देखावा आहे. बघू शकताय मागे शिवलिंग एवढं मोठं बनवलंय की असं बघताना असं वाटतं की खरोखर आहे की काय. खरोखर असं वाटतंय मार्लेश्वरचाच देखावा आहे. मला बघ कसं वाटतंय. हे असं मनात आलं पाहिजे प्रत्येकाच्या की बाबा हे नाही केलं तर आपण का करू नये काय. मग आणि हे बघ कसं पुट्ट्यात अगदी व्यवस्थित काय टिकाऊ पासून टाकाऊ पासून टिकाऊ केलेला आहे. आता हे पुट्टा म्हणा खराब कापड त्याच्यापासूनच केलेला आहे बघा. पारंब्यावरून जे आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे अगदी बरोबरच केलेलं आहे. जे आपल्या नियमात होतं ते नियमाप्रमाणे बसण्यासारखं आहे. सुंदर असा देखावा आहे. तर आपण पाहूया शौर्यच्या ऐकूया तोंडाने ऐकूया की त्याला हे कसं सुचलं काय ही आयडिया कशी सुचली. थोडीशी माहिती द्या तुम्ही. कसं तुम्हाला सुचलंय काय की हा एक करावं. मागल्या वर्षी पण तुम्ही चांगलं डेकोरेशन केलेलं त्यावेळी तर त्याच्यापेक्षा चांगलं केलं. कसं सुचलं कशापासून केलं काय.
या दररोज श्रावण सोमवारी दररोज जातच होतो मंदिरात. म्हणजे शंकराचं तुम्ही परम भक्त आहेसा. हा, त्यामुळे ते पिंडी विंडी साईडचं मागचं सुचलं जरा, त्यामुळे ती पिंड बनवली. मूर्ती पण तुमची शंकराच्या अवतारामध्ये आहे का? छान आहे. ते पिंड कशापासून बनवले? पिंड ती फुट्टा आणि ते फोम फोम पासून बनवली. छान असे बनवल्या. असं वाटतं की मार्लेश्वरचा तो दरवाजा आहे, तिथून जे आपण आत एंट्री मारतो, साक्षात मार्लेश्वरचं दर्शन वाटते झाल्यासारखं. छान असा देखावा केला तुम्ही. चला तर आपण पुढचा स्पर्धक पाहूया. या मंडळाचं नाव काय तुमचं? तर आपण शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ यांचा देखावा पाहायला जातोय आपण. पाहूया त्यांनी काय देखावा केलाय. शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ मंदूर, तर यांनी छान असा देखावा केलेला आहे. पर्वत केलेला आहे त्यांनी. ते दिसतानाच दिसतंय की पर्वत आहे कोणता तरी. लाइटिंग पण शो चांगला केलाय. वरून असं ढग, खांब बॅक साईडला त्यांना असं केलंय त्यांनी की खरोखर असं ढग वाटतात ते. तर काय हे कसं काय तुम्हाला काय कसं सुचलं की हे पर्वत कोणता आहे काय? ही कल्पना माझ्या एकटीच नसून ही कल्पना मंडळातील सर्व मुलांनी मिळून तयार केली आणि ही असंच म्हणजे हिमालय जसा आपला असतो असं तसं त्या प्रकारे केलाय. त्यामुळं ही कल्पना आम्हाला सुचली आणि मग हे पण आम्ही कसं एकदम साध्या पद्धतीने केलंय. हे कापड आहे मागचं, कापडासारखं आहे. कापूस आहे, कॉटन. त्यामध्ये आम्ही रेडीमेड असं काय आणलेलं नाही. ते असं वाटतं की खरोखर ते आभाळ आहे. त्या लाईट तुम्ही सोडल्या आणि त्या तिथं कोपऱ्यात काय आभाळ फाटले काय आणि त्या आभाळ फाटल्यासारखं दाखवलंय का? एक नंबर वाटते तिथे. ढगफुटी जशी होती वारं जोरात आलंय, तुमचं ते मागचं हलते पण थोडं थोडं, त्यामुळे असं आभाळ कसं हलतं ना थोडं थोडं पुढे जातं तसं वाटायला लागलंय. होय होय, छान असा देखावा गेलाय, अप्रतिम. चला धन्यवाद. आपण पुढला स्पर्धक आहे तिकडे आपण जाणार आहे. आपण आता इथे जवळ आदर्श चौगले म्हणून एक स्पर्धक आहे, त्याचंही आपण पाहूया डेकोरेशन काय बनवलं त्याने. शेवरे कुठलं घर? आता आपण आदर्श चौगले यांच्या ठिकाणी आलेलो आहे. तरी त्यांनी केलेली बघा देखावा कसा एकदम चांगल्या पद्धतीने केलेला आहे. जाणता राजा गणपती महाराजांच्या आकारात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकारात जाणता राजा असं त्या मूर्तीमध्ये दाखवलेलं आहे. कसं काय कसं तुला सुचलं? काय नवीन स्पर्धक आहेस ना तू? ह्या वर्षीच नाव दिलेस ना? हो. कसं काय तुला काय सुचलं, काय कसं केलेस? आम्ही म्हणजे लेट झाला आम्हाला म्हणून आम्ही ते रेडीमेड आणलं. परत मग म्हणलो जरा म्हणजे वेगळं युनिक काहीतरी करायचं. महाराजांची मूर्ती आहे म्हणून आम्ही ऑरेंज कलर सुद्धा आणलाय. चांगलं गेलंय. तुझ्या डोक्यात कशी कल्पना सुचली की बाबा हे स्पर्धेसाठी आपण नाव द्यावं आणि आपण त्या स्पर्धेत उतरावं? तर गणपती सगळ्यांच्याच घरात असते, तर नाव म्हणजे युनिक काहीतरी करावं, सगळ्यांना कल्पना यावी म्हणून आम्ही काहीतरी नवीन करायचं म्हणून त्यामुळे नाव दिले. चांगलं गेलंय, या वर्षी चांगलं गेलंय. पुढच्या वर्षी पण असंच नाव देऊ. स्पर्धेला प्रतिसाद द्या. चांगलं गेलं डेकोरेशन. चला तर आपण पुढचा स्पर्धक पाहूया आता. आज जायच्या आधी असं मला वाटतंय की ते सुद्धा आमच्या गावातील शंभू भक्त शंकर भक्त आहेत. त्यांनी सुद्धा शंकराचंच काहीतरी दाखवलं असेल असं वाटतं. या तर या पाहूया. पाहू शकताय तुम्ही, मी म्हणल्याप्रमाणे त्यांनी पिंड केलेली आहे, शिवलिंग केलेलं आहे त्यांनी. वरती गणपती पाहू शकताय, छान असा
देखावा केलेला आहे त्यांनी. ते मोठे भक्त आहेत आमच्या गावातील युवा पिढीतील. गौराच्या पुढं शिवलिंग आहे बघा कसं पूजा चाललेली आहे शिवलिंगाची. असं दाखवलंय का? हरतालिकेची पूजा गौराई करते असं दाखवलेलं आहे बघा. एक नंबर काम केलेलं आहे यांनी. पण दुसऱ्या पुढच्या स्पर्धकाकडे जायचं आहे. पण वसंत चौगले भाऊ यांच्या घरी आलेलं आहे. बघूया आता त्यांनी कोणत्या पद्धतीनं देखाव्याचं काम केलेलं आहे, कशी कशी सजावट केलेलं आहे. अरे वास, समाधानच वाटलं बरं का. बेस्ट आहे घ्या. असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. बर, मला वाटतंय नाव दिलं होतं स्पर्धेला. दिलेलं. बरं, गेल्या वर्षी काही नव्हतं. बरं, ह्याच्याबद्दल आपल्याला कसं वाटतं? तर आपल्या मंदूर गावात 2025 या साली गणपती सजावट स्पर्धा भरवल्या आणि मागल्या वर्षी 2024ला फक्त घरगुती होती. आता ह्या वर्षी 2025ला मंडळांनी सुद्धा भाग घ्यायचा आणि ते आपल्या सगळ्या गावातल्या मंडळांनी भाग घेतलाय. आणि आपल्या वरचाळीच्या श्री गणेश मित्र मंडळ यांनी पण भाग घेतलाय. तर त्यांचे अध्यक्ष बाबू पाटील आणि आदिराज पाटील हे सांगतील त्यांच्या कामाबद्दल काय सजावटीबद्दल सांगा. नमस्कार. प्रथम वारण्याच्या खोऱ्यात व आमचे बंधू सुरेश पाटील मिनी कपल यांचं खरोखर मनापासून आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. दर वर्षाप्रमाणे गणेश उत्सव आमच्या मोठ्या या गावामध्ये साजरा होतो आणि ते आमचे वारण्याच्या खोऱ्यात आणि मिनी कपल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा गावामध्ये काहीतरी वेगळं सजावटीचं नियोजन केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यावर्षी आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुम्ही आता सजावट अशी बनवल्या म्हणजे आता सजावट केल्या, तुम्ही काय नेमकं सांगा म्हणजे काय नेमकं म्हणजे कसं इको फ्रेंडली सजावट केली काय? महाराष्ट्र शासनाच्या नियमाने प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे आम्ही मंडळाच्या वतीने शाडू मातीने बनवलेली मूर्ती आम्ही स्थापन केलेली आहे आणि आम्ही प्लॅस्टिक म्हणजे इथे काही वापरलेलं नाही. आमचे गावाला असणारे शेतकरी सर्व कार्यकर्ते यांनी एक 4 ते 5 दिवस तिथे कष्ट करून सजावट केलेलं आहे. वरून वगैरे सर्व पडदे सुद्धा आम्ही इचलकरंजीच्या हँडमेड फॅक्टरीने आणले जे हातावर स्त्रियांनी शिवून तयार केलेले आहे. ह्या वर्षी आपण फक्त गावापुरती स्पर्धा ठेवल्या. पुढल्या वर्षी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि मंदूर ते कोकडूपर्यंत कोकड जो भाग आहे की नाही या भागात सगळ्या आपण स्पर्धा भरवायची म्हणजे मोठ्या लेवलला. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आपण सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन हे करायचं आहे. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की आपलं मंडळ आमचं जे हनुमान गणेश मित्र मंडळ अशी सगळी मंडळ आहेत जेवढी गावात सगळ्यांनी एकत्र येऊन आपण मोठी स्पर्धा करूया पुढल्या वर्षी. बरोबर. तर हे आमचं गावातलं खूप जुनं मंडळ आहे. म्हणजे चालत आलेलं मंडळ आहे. एक गाव एक गणपती जेव्हा होता तेव्हापासून हे गावचा एक गाव एक गणपती आहे. त्यामुळे ह्या गणपतीचा गावात म्हणजे मान चांगला आहे. म्हणजे एक गाव एक गणपती असं म्हणजे हे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू. आम्हाला एकदा आवाज द्या. आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते महेश असेल, रोहन असेल, सूरज असेल सर्व हे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला मदत करू. पुढल्या वर्षी स्पर्धा त्यावेळी गावाने परिसर चांगला दिला आपल्याला. सगळ्यांनी एकत्र येऊन हे कमाल करायसाठी की आपण काहीतरी लोकांना दाखवावं की आपण ही गणपतीची मूर्ती जी आणतोय तिला काहीतरी सजावट करावी म्हणून आपल्या मनातनं हे आपण सजावट केली. बरं, आमचा उपक्रम तरी कसा वाटला? आता तुम्ही जे बघायला आले म्हणून आम्हाला ते चांगलं वाटलं की आम्ही बी काहीतरी केलंय याकरता तुम्ही बघायसाठी. असं प्रत्येकाच्या मनात वाटलं पाहिजे. बरोबर की बाबा आपल्या घरी येऊन बघूनच जाणे वाटलं पाहिजे. तर अशा पद्धतीने बघा हा देखावा आपण बघितलेला आहे. आता आपण करण सुधाकर माने यांच्या घरी
गणपतीचं डेकोरेशन बघायला आलेलो आहे, तर पाहून घेऊया आपण. नाद एकच बैलगाडा शर्यत. आता डेकोरेशन बघा, शिवाजी महाराजांची म्हणजे पुतळा इथं बसवलेला आहे. हे पूर्ण शर्यतीचं दाखवलेलं आहे बघा. आणि गणपती सुद्धा बैलगाडीमध्येच बसवलेला आहे. बैलाचं वगैरे व्यवस्थित म्हणजे जसं बकासूरचं हे असतंय बैल होता त्या पद्धतीमध्ये सगळं केलेलं आहे. आता बैलगाडा शर्यत 1-2 मिनिटच करण माने बोलतील. सांगा जरा माहिती सांगा. कसं काय तुम्हाला सुचलं, काय तुम्हाला काय याच्यात आवड आहे का? म्हणजे पहिल्यापासूनच आवड आहे आपल्याला ह्याच्यात. आणि काय कारणास्तव म्हणजे ते बंद करायला लागले आता पावसामुळे. आणि आता मैदान पण बंद असतात आणि आपल्याकडे मैदान होत नाही. स्वतःचा बैल आहे का शर्यतीचा? हा म्हणजे आहे. आणि आता त्याच्यामुळे पळवायला जास्त कुठे भेटत नाही, त्यामुळे ही संकल्पना मला सुचली आणि ते मी आता गणपतीच्या ह्याच्यामध्ये राबवली. गणपती बैल म्हणजे कुठून मूर्ती कुठून आणली तुम्ही? आरळ्यामधून आणली. हा म्हणजे बनवायला सांगितलेलं त्यांना की अशी अशी बनवा म्हणून? हा, त्यांच्याकडे नव्हती अवेलेबल करायला सांगितले. तुमचा डेकोरेशनचा प्लॅन अगोदर पासून होता की असं बनवायचं, त्याप्रमाणे मूर्ती पण भेटायला पाहिजे. होय, छान असं सादरीकरण मस्त केलं तुम्ही. बजरंग पाटील, राहुल लोहार यांच्या घरी डेकोरेशन बघायला जाणार आहे. आता निघालेलोच आहे आपण. तर आपण राहुल लोहार यांच्या घरी जाणार आहे. ते एक आपले चांगले स्पर्धक आहेत. दरवर्षी ते काहीतरी नवीन करत असतात. तर पाहूया यावर्षी त्यांनी काय केलंय सादरीकरण डेकोरेशनचे. या तर राहुल तर पाहू शकतोय आपण राहुलने उत्कृष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे. अष्टविनायक देवस्थानचा देखावा दाखवला आहे. सगळे गणपती दाखवले आहेत. त्यामध्ये श्री मयुरेश्वर, श्री सिद्धिविनायक, श्री बल्लाळेश्वर पाली, श्री वरदविनायक महाड, श्री चिंतामणी थेऊर, श्री गिरिजात्मक लेण्याद्री, श्री विघ्नेश्वर ओझर आणि श्री महागणपती रांजणगाव. तर सगळे हे 8 गणपती दाखवले आहेत अष्टविनायक देवस्थान. आता आपण राहुल लोहारच्या घरी आलोय. सगळं डेकोरेशन वगैरे बघितलंय. त्यांच्याकडून 1-2 शब्द बघूया, ऐकूया कसं कसं केलंय, काय केलंय. बोला की. काय नाही, सर्व पुट्ट्यापासून बनवले सर्व. ठीक आहे. आणि LED स्ट्रीप लावले आणि हे अष्टविनायकचं देवस्थान केले आम्ही. आणि हे सर्व पुट्ट्यामध्ये सर्व केले. अष्टविनायक हे प्रिंटमध्ये केले आपण आणि ते फक्त चिटकवले आपण, बाकी काही केलेलं नाही. तर आता आपण पुढल्या स्पर्धकाकडे जाऊया. आता आपण बजरंग पाटलांच्या इथं आलेलो आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी भाग घेतला होता स्पर्धेमध्ये. यंदा सुद्धा नाव घेतलं, पण आता कसं झालं, त्यांनी काही कारणानुसार म्हणजे माघार घेतली होती. पण तरी सुद्धा त्यांचं आपण म्हणजे डेकोरेशन पाहण्यासाठी आलेलोच आहे. या पाहूया आपण. आता आपण साध्या पद्धतीने केलेलं डेकोरेशन आहे, तरी पाहून घ्या. बजरंग पाटलांनी खूपच छान केलेलं आहे. आता आपण पुढल्या स्पर्धकाकडे जाऊया. हॅलो. आता मोठ्या पावसातून तर आपण डेप्युटी सरपंच विजूभाऊ चौगुले यांच्याकडे आलेलो आहे. तर आता त्यांचं डेकोरेशन पाहून घेऊया आपण.
हे पहा साध्या पद्धतीमध्ये म्हणजे केलेलं आहे डेकोरेशन त्यांनी. मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे. तर एक 2 मिनटं त्यांच्याशी जरा आपण संपर्क साधूया. नमस्ते. केलं. नमस्ते, माझं नाव विजय चौगुले. यावर्षी काय आपलं पारंपरिक पद्धतीने आपण साधं डेकोरेशन करून गणपती बसवलेला आहे. पारंपरिक पद्धतीने साधं डेकोरेशन केलेलं आहे. पण ही कल्पना सुचली कशी? ही कल्पना सुचली कशी? मागल्या वर्षी तुम्ही भाग घेतला होता, त्यावर्षी तुम्ही भाग घेतलाय. कल्पना म्हणजे आपल्या मुलांनी सांगितलं, युट्यूबला वगैरे बघितलेलं. म्हणजे पप्पा आपल्या ह्यावेळी जरा गडबड आहे कामाची, त्यामुळे शॉर्टकटमध्ये आपलं ह्या पद्धतीचं छोटंसं डेकोरेशन आपण करून घेऊया. त्या पद्धतीचं आम्ही केलेलं आहे. सांगा तुम्ही. युट्यूबवरती बघून केलेलं. नवीन स्पर्धक आहे त्यामुळे लास्ट देऊ, त्याला काही एवढं बोलायचं नाही, पण डेकोरेशन त्यांनी मस्त केलंय. व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. मित्रांनो, घरगुती स्पर्धा यामध्ये आपण आता अविनाश सोनार यांच्या घरी आलो आहोत. त्यांनी कशा प्रकारे गणपतीचं सजावट केली आहे ते आपण आता थोड्या वेळात बघूया. दिनेश पाटील. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे गणपतीच्या पाठीमागे शंभूची एक शिवलिंग त्यांनी तयार केले. त्याचप्रमाणे स्वामींची एक छाया त्यांनी त्याच्या मागे उभी केली आहे. त्याच प्रकारे इथे तुम्ही बघू शकता की गौराईंना कसं सजवण्यात आलंय आणि वरती त्यांनी असं हलकासा आभाळ असं त्यांनी तयार केलेलं आहे. आपण आता त्यांना स्वतः विचारूया की त्यांनी कशी ही कन्सेप्ट त्यांच्या सोबत घेतली. त्याच्यानंतर इथं ब्रह्मकमळाचं एक सुंदर असं उदाहरण त्यांनी दाखवलं आहे, बघू शकता. तर अविनाश सोनार, आपण हे कसं, तुम्हाला कुठून ही प्रेरणा मिळाली की असं डेकोरेशन करावं? आपल्याला प्रत्येक वर्षी आपण असा न बसवतो, साळा हे करणार, इकडे ते करणार, मग ते काही गणपती बसवण्याचं काही हे होत नाही. त्यामुळं काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने केलं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण अविनाश सोनार यांच्या घरातील डेकोरेशन पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढील घरामध्ये डेकोरेशन पाहण्यासाठी जाऊया. आता आपण शेवटचा स्पर्धक बघा, प्रदीप चौगुले यांच्या घरी आलेलं आहे. बघूया आता त्यांची कशी सजावट केलेली आहे. बघूया, पाऊस पण त्यातनं भरपूर आलेला आहे. अरे वा, एकच नंबर, बेस्ट कमाल केलेली सजावटीची. जसं काय की अभयारण्यात आल्यासारखं वाटतंय. हे ओरिजिनल आहेत. हा हा हा, हे मला वाटते एक गोरकन, हा हे जायचे, अगदी बेस्टच केलेलं आहे. शेवटचे स्पर्धक होता ते बघून आता सगळे स्पर्धक झालेले आहेत. त्यातच आता कोणता काय नंबर येईल ते आपलं नंतर आपण बघू शकणारच आहे. तर आपल्या ज्या काही गणेशोत्सवानिमित्त ज्या काही स्पर्धा आपण घेतलेल्या डेकोरेशनच्या, तर त्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपण काही कारणास्तव पुढे ढकललेला आहे. येत्या नवरात्रोत्सवामध्ये तो निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानुसार विजेत्यांना पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद.